तर लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद मुंबई महापालिकेतही पाहायला मिळत आहेत। सत्ताधारी काळे शर्ट काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजात सहभागी झाले। तसंच निषेध म्हणून त्यांनी काळ्या रंगाचे वस्त्रही परिधान केली होती। भाजपच्या सर्व नगरसेवकांनी काळे शर्ट परिधान करून महाविकास आघाडीचा निषेध केला, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून विरोध दर्शवला। तर महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी विरोध दर्शवल्याने विरोधकांकडून भगवे कपडे परिधान करून त्याला उत्तर देण्यात आले। महिलांना पूर्ण समर्थन मिळावं, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकामुळे या देशाच्या विधिमंडळामध्ये विशेषतः विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% त्यांना आरक्षण मिळणार होतं। परंतु विरोधकांनी एकमत करून या विधेयकाला समर्थन द्यायच्या ऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक मंजूर होऊन दिलं नाही। तर हे विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद मुंबई महापालिकेत पाहायला मिळालेले आहेत। तर मुंबई महापालिकेच्या सभागृहात या मुद्द्यावरून निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी देखील झालेली आहे।